राज्याभिषेकाचा उत्सव गडावरती सुरूच होता. नृत्य, गायन, पोवाडे यांच्या नादात गडधंद्यावर आलेल्या जुवारांनी ठिकठिकाणी पट मांडलं. नशिबाचं फासं आजमावण्यासाठी मावळ्यांचं कडे त्यांच्या भोवती जमू लागले. बंगाली जादूगारांनी मांडलेले जादूचे खेळ पाहून बाया बापड्या भीत होत्या. पुरुष थक्क होत होते. नाना पाकवानांनी अन्नछत्र गडावर ठिकठिकाणी उघडली होती. राजारामांना घेऊन संभाजीराजे साऱ्या गडावरती फिरत होते. शहाजादा अफगाणाच्या छावणीची आठवण त्यांच्या मनात जागी होत होती. राजा आपल्या महालात एकटेच बसले होते. राज्याभिषेकाने वाढलेल्या जबाबदारीची त्यांना जाणीव होती. राज्याची अवस्था लावायची ती नवे स्वरूप प्राप्त करून घ्यायचे होते. मनात खूप मनसुबे तरळत होते. तोच खा करण्याचा आवाज झाला आणि राजांचा समाधिभंग झाला. राजांनी मागं पाहिलं. पाठीमागे सोयराबाई साहेब उभे होते. राजे त्यांच्या रूपाकडे पाहतच राहिले. असं काय पाहायचं? खरं सांगू, खरोखरच अगदी काल लग्न झाल्यासारखं वाटतं. नव्या नवरीसारखे भासतात. सोयराबाई राहिल्या तर सगळं खोटं. महालात आले, येऊन मागे उभे राहिले तरी स्वारींना पता लागत नाही. मोठ्या हौशेनं आम्ही आलो होतो. ते बरं? राजांनी कुतूहलाने विचारलं. सोयराबाई पाय पुढे केला. वस्त्र किंचित उचललं. राजांची नजर त्यांच्या पायातल्या सोन्याच्या जोड्यावर आणि पायीच्या सुवर्ण साखळ्यावरती गेली. नागाभट्टांनी सांगितले की अभिषेक राणीला सुवर्ण साखळ्या आणि सुवर्ण जोडवी घालण्याचा मान असतो म्हणून. राजांची नजर त्या साखळ्यांवरती स्थिरावली. नकळत ते बोलून गेले. राणीसाहेब, खरं सांगू, सोनं बोलत नाही, चांदी बोलते. म्हणजे राजा चटकन भानावर आले. सावरून घेत म्हणाले, पहा ना, चांदीच्या साखळ्या असत्या तर त्यांच्या आवाजामुळे आम्हाला तुमच्या आगमनाची वर्दी चटकन लागली असते. आवाज नसला म्हणून काय झालं? सोन्याच्या आहेत ना. अभिषेक झाल्यापासून बाया बापड्यांची गर्दी उडाली पाया पडायला. जीव नको झाला आणि पाया पडतात तेही पायावर डोकं ठेवून. राणीपद आहे ना, कंटाळा करून कसं चालेल? हा, ते का मला कळत नाही. म्हणूनच सारं स्वस्त. आनाजी देखील हेच म्हणाले. जाते मी. महालात बायका थांबल्या असतील. थोडं थांबा म्हणत राजा उठले. त्यांनी संदूक उघडले. संदुकीतून एक सुबक नक्षीकाम केलेली हस्तिदांती पेटी काढून सोयराबाईंच्या हाती दिली. मग काय? कर्नाटकातून बुक्के फरोज आला होता. त्याच्याकडून ही गंधाली विकत घेतली. तुमच्याकरता उघडून पाहणं. सोयराबाईंनी पेटी उघडली. त्या छोट्या पेटीत उंची अत्तराच्या बोधल्या होत्या. राजा म्हणाला, आठवतं? आग्र्याला जाताना तुम्ही अत्तर आणायला सांगितलं होतं, पण आम्ही आणू शकलो नाही. किती लक्षात राहतं स्वारींच्या? दिलं वचन विसरलं तर छत्रपती कोण म्हणायला मला? आणि सोयराबाईंचं लक्ष राजांच्या हातातल्या अंगठी गेलं. हिऱ्यांची एकटी चमकत होती. त्यांनी विचारली, नवी केली? नाही, काल इंग्रज वकिलांनी भेट दिली. हे हिरे चमकतात, पण आमचे हिरे का चमकत नाही? ह्या हिऱ्यांना पैलू फाडले राणीसाहेब. नाहीतर साधा हिऱ्याचा खडा गालगुटीसारखाच दिसतो. हिऱ्याचं कशाला? मनाचंही तेच आहे. मन हे देखील हिऱ्यासारखंच निर्मळ निष्पाप असतं. त्याला ज्ञानाचे व्यवहाराचं पैलू पडले तरच ते प्रकाशित होतं. असू दे, आमचं मन निर्मळ नसेल. सोयराबाई एकदम संतापल्या. राजे थक्क झाले. म्हणा, राणीसाहेब, आता असा संताप आवरायला हवा. नेमका कुत्रक उचलण्याची वृत्ती बदलायला हवी. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही आता महाराणी आहात. सोयराबाई एकदम हसल्या. राजाने विचारलं, राजाराम कुठं आहे? त्यांचा घरात पत्ता कुठं आहे? आपल्या दादा महाराजांच्या बरोबर गाण्या भजनात गर्क आहे. ते सिंहासनावरून प्रसंगी कुठं दिसले नाहीत म्हणून विचारलं. झोपले होते वाटतं. बिथरलेल्या सोयराबाई म्हणाले, हो, किती वेळ लागणार? 100 वर्षे आयुष्य. सोयराबाईंनी महालात प्रवेश करणाऱ्या राजाराम संभाजीरावांकडे पाहिलं. दोघांनी राजांना सोयराबाईंना मुजरा केला. राजांनी राजारामांना कडेवर घेतलं. कवटाळे राजे म्हणाले, बाळराजे, आम्ही तुमचीच आठवण काढली होती. आम्ही सिंहासन रोहन केलं. नेमकं तुम्ही झोपी गेलात ना? साप खोटं, आम्ही मुळीच झोपलो नव्हतं. बाळराजे घाबऱ्या होऊन सोयराबाई ओरडल्या. मग कुठं होता राजे? राजाने विचारलं. आईसाहेबांनी आम्हाला मना केली. आम्हाला 7 मालीच ठेवलं. राजारामांनी सांगून टाकलं. राजा आश्चर्यचकित होऊन सोयराबाईंच्याकडे पाहत होता. सोयराबाई बावरल्या. त्या चटकन संतापल्याने भरात बोलून गेल्या. युवराज म्हणून संभाजीराजे अभिषेकाला बसणार. युवराज म्हणून ते सिंहासनाच्या पायरीवर बसणार. राजाराम बारगीर म्हणून उभे राहून काय पाहणार होते? त्या अपमानापेक्षा राणीसाहेब जबानावरा, राजे बोलले. आणि सोयराबाईने हातची गंधाली टाकली. अत्तराचे बुंदले चौफेर गळले. राणीसाहेब महालाबाहेर निघून गेल्या. आणि शिवराय मात्र छत्रपती शिवाजी महाराज झालते. तरीपर्यंत मात्र एका राणी सरकारापुढं मात्र हातभार झाली. त्यांना देखील कळलं नाही नक्की छत्रपती शिवराय महादेवाचा अवतार. महादेव देखील मात्र त्यांना कळाले नाही. काय करावं त्या माणसांना?